लोकक्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। ती जागा राम मंदिराचीच। नंदकुमार ताडेंचा पत्रकार परिषदेत ठाम दावा। श्रीगोंद्यातील गट क्रमांक 1121 बाबत मोठा वाद उफाळून आला आहे। ती जागा राम मंदिराचीच आहे असा ठाम दावा करत नंदकुमार ताडे यांनी पत्रकार परिषद घेत काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत। ताडे यांनी पत्रकात म्हटले आहे की पोकळीस्थ 7/12 नोंदीचा गैरफायदा घेत खोटे दस्त तयार करण्यात आले असून या प्रकरणी चौकशी व्हावी। तसेच त्यांनी असा इशारा दिला की माझ्यावर काही जीवितास धोका निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी माने यांच्यावर राहील। ते पुढे म्हणाले, माझ्या तक्रारीची योग्य दखल घेतली जात नसेल तर मी अन्न त्याग, पाणी त्याग करून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार। याचबरोबर असलेल्या माने यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्याची मागणी देखील प्रशासनाकडे करणार असल्याचे म्हटले आहे। या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू असताना प्रशासन या प्रकरणी चौकशी सुरू करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। श्रीगोंदा राम मंदिराचा विषय बाप्पू बाबा माने आणि चंद्रनंदन ताडे यांनी ती माझ्यावर आरोप केलेले आहेत आणि या जागेच्या संदर्भामध्ये 1121 ही जागा वैयक्तिक आमची आहे, परंतु वैयक्तिक जागा त्यांची नाही। ही प्रभू रामचंद्राच्या नावावर खरेदी करत आहे आणि ती जी जागा आहे ती जमीन होती आणि ती जमीन राम मंदिराचं पालन पोषण करण्यासाठी असणारी जमीन 1121 त्याच्यावर ऊस असं काही उत्पन्न घेऊन त्या काळी राम मंदिराचं पालन पोषण होतं। आता बाप्पू माने आणि चंद्रनंदन ताडे म्हणले की नंदू ताडे, प्रकाश ताडे, शिवराज ताडे व यांच्या घरच्यांनी आम्हाला हाणलं, पण ही संपूर्ण खोटं आहे। कारण की डॉक्टर रूपचंद गंगाधर ताडे यांनी आमच्या आजोबाला बोगस वारस लावले आणि आमची सर्व जमीन लाटण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे, परंतु त्यांची असणारी राम मंदिरावरची नोंद ही बी खोटी आहे। धाकू सखाराम ताडे, धोंडीराम सखाराम ताडे ही दोघं सख्खे भाऊ। धाकूला मुलगा नाही, पण त्यांनी चुकीचा दाखवला आहे की मुलाचा मुलगा। धाकू खाटकाला मुलगाच नाही तर मुलाचा मुलगा कसा होईल हा प्रश्न आहे। त्यांनी मला एवढं सांगावं की धाकू खाटकाला मुलगा नाही आणि मुलाचा मुलगा कसा होईल। ही खोटं चाटाळपणा लावून त्यांनी या श्रीराम मंदिराची जमीन लाटण्याचा कार्यक्रम लावलेला आहे। तरी मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि नितेश राणे यांची ही पत्रकार परिषद झाल्यानंतर उद्या तुमच्या बातम्या लागल्यानंतर ही घेऊन तातडीने गाडी घेणार। तो जो राम मंदिराला आडवा येण्याचं काम करीन आणि खोटे आमच्यावर आरोप करण्याचं काम करीन त्याला आडवा करून त्यांच्यावर गुन्हे किती ही काढून त्यांच्यावर मोकाच्याच पद्धतीने गुन्हे दाखल करण्याचं काम मी मंत्रिमंडळाला करायला लावीन। माननीय एकनाथ शिंदेंचा मी एक शिलेदार आहे। 42 वर्ष मी शिवसेनेचं काम करतो। मी माझ्या कुठलाही स्वार्थ बघितला नाही, पण प्रभू रामचंद्रासाठी उद्याच्याला ते मला धमक्या देतात की तुला मारून टाकीन, अमकं करीन, तमकं करीन, पण मला उद्या माझ्या केसालाही धक्का लागला तर त्याची जबाबदारी पुरीचा बाप्पू माने यांच्यावर राहीन। कारण की आत्ता ही दहशतवाद करून मला कोणत्याही पद्धतीने त्यांच्या पाठीमागं गुंड आहेत, त्या गुंडांच्या माध्यमातून माझ्यावर हल्ला करत्या, पण उद्या माझ्यावर हल्ला झाला तर पूर्णतः जबाबदारी बाप्पू बाबा माने यांच्यावर राहीन। कारण की तो म्हणतो माझं लय पैसा आहे, लय पैसा आहे, लय पैसा आहे, मी पैशाच्या जोरावर काही बी करीन। मग पैशाच्या जोरावर हे प्रभू रामचंद्राची जमीन लाटण्यासाठी तो माझा काटाही काढण्याचं काम करीन, पण उद्या माझा कोणत्याही माध्यमातून काटा निघाला तर त्याची पूर्णतः जबाबदारी बाप्पू मानेवर राहीन। आणि ह्या प्रभू रामचंद्राच्या जागा ही प्रभू रामचंद्राची राहण्यासाठी आणि खरेदी खत चार्जची कमिशनरकर नोंद आहे। ही जागा प्रभू रामचंद्राची आहे आणि ती सब रजिस्टर साहेबांनी चुकीचा कारभार केलेला आहे, तर त्यांच्यावर बाप्पू माने, तो नंदन ताडे आणि ती 2 साक्षीदार यांच्यावर आज गुन्हा नोंद करता साहेब गुन्हा नोंद नाही झाल्यात माझं आमरण उपोषण पोलीस स्टेशनच्या दारामध्ये पुढच्या आठवड्यात म्हणजे याचा पुढचा गुरुवार त्या गुरुवारपासून अन्न त्याग पाणी त्याग करून
माझं उपोषण तिथं चालू होईल, परंतु माझ्या रक्ताचा एक एक थेंब या मंदिराच्या जागेचं संरक्षण करण्यासाठी झाला तरी मी म्हणेन माझं मोठेपण आहे. अविद्याचा लढा मी बघितलेला आहे, त्या लढ्यासाठी मी वागलेलो आहे. मग या राम मंदिराच्या जागेसाठी माझं रक्त सांडलं आणि माझा जीव गेला तरी चालन, पण ही जागा ही राम मंदिराचीच आहे आणि राम मंदिराचीच राहणार. मी बाप्पू मानेसारख्या गुंडाच्या घशामध्ये जाऊन देणार नाही, म्हणजे नाही. ही मंदिराचीच जागा आहे. आपण आपल्या पदाचा गैरवापर केला असं सांगितलं. माझ्या पदाचा कुठंच गैरवापर केलेला नाही, मंदिराच्या जागेसाठी वापर केलेला आहे. तुम्ही मग असे म्हटलं की बाप्पू मानेंना आपण तडीपाराची विनंती करणार आहोत. हां नाही, मी अशा पद्धतीचा माझ्या पोराच्या घरामध्ये आमच्या बापल्याकडे भांडणं लावले होते बाप्पू मानेनी. माझ्या पोराला म्हणायचा तुझ्या बापाच्या नावावर 20 गुंठे करतो, मी बाकी जमीन घेतो. आमच्या बापल्याकामध्ये भांडणं लावले. त्याच्या गाडीमध्ये पोराला घेऊन जात होता. पोरग रात्री 2-2, 3-3 वाजता येत नव्हतं. माझं येणं झाला, आम्हाला नवरा बायकोला झोप येत नव्हती. मग असा गुंडा आम्हाला त्रास देत असत, असा माणूस आम्हाला त्रास देत असत, तर आम्ही का नाही त्याची तडीपारीची मागणी करावं? त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ना. लोकक्रांती न्यूजसाठी किशोर मचे, श्रीगोंदा.